नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. काव्य ही जेवण करत नसते तेव्हा पार्थ आपल्या हाताने तिला जेवण भरू लागतो आणि तेव्हा काव्य आणि पार्थ दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर इकडे आपण पाहतो की नंदिनी आणि जीवा हे नंदिनीच्या मैत्रिणींच्या लग्नासाठी गेलेले असतात आणि तेव्हा लग्नामध्ये नंदिनीच्या समोर जीवा हा तिच्या मैत्रिणीला प्रॉमिस करतो आणि बोलतो, मी तुम्हाला माझ्या सर्व पुरुष जातीच्या वतीने प्रॉमिस करतो की तुम्ही तुमचे घर सोडून फक्त आमच्यासाठी आलेला आहात, त्यामुळे तुमची सर्व परीने काळजी घेतली जाईल. आणि तेव्हा नंदिनी देखील अतिशय प्रेमाने जीवाकडे पाहत असते. त्यानंतर आपण पाहतो पार्थ हा लॅपटॉपमध्ये त्याचे व काव्याचे फोटो पाहत असतो आणि ते फोटो पाहत असताना त्याला अचानक समोर काव्य व जीवाचा फोटो येतो आणि तेव्हा तो विचार करतो की नाही, आता मला काव्याला त्यांच्या भूतकाळाबद्दल बोलावेच पाहिजे. आणि तेव्हा काव्य देखील पार्थकडे आलेली असते आणि ती पार्थला बोलते, आता माझा निर्णय झालेला आहे. मी तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल सर्व काही सांगणार आहे. माझ्या नात्यामध्ये काय झालं होतं ते मी तुम्हाला सर्व सांगणार आहे आणि तेही एकदम प्रामाणिकपणे. तर आपण सुरुवात करूया, असा ती प्रश्न पार्थला विचारते. तर पार्थ गोंधळून गेलेला असतो. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य पार्थला आपल्या सर्व भूतकाळाबद्दल सांगणार का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे.